महाराष्ट्र शासनाने राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसेच आगामी हिवाळी अधिवेशनात या संदर्भातील कायदे करण्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सर्व जाती धर्मातील महिलांना समान न्याय, समान हक्क आणि सामाजिक न्याय मिळावा ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक, पोटगी अशा नागरी बाबींमध्ये महिलांना समान हक्क आणि न्याय मिळण्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर सुधारणा झाल्याच पाहिजेत. मात्र राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीची रचना पाहता तिच्या सर्वसमावेशकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात. याशिवाय सर्व जाती धर्मातील महिलांच्या अधिकारांच्या दृष्टीने काम करणाऱ्या महिला प्रतिनिधींनाही समितीत स्थान देण्यात आलेले नाही. अशा महत्त्वाच्या विषयावर तयार होणारा कायदा व्यापक सामाजिक स्वीकारार्हता मिळवायचा असेल तर त्याचा मसुदा प्रक्रियेत सर्व संबंधित समाज घटकांचा सहभाग आवश्यक आहे. विशेषतः मुस्लिम समाजातील जाणकार कायदेतज्ञ, महिला प्रतिनिधी आणि सामाजिक तज्ज्ञ तसेच सर्व जाती धर्मातील महिलांच्या हक्कांसाठी कार्य करणाऱ्या महिला प्रतिनिधींचा समितीत समावेश करणे अत्यावश्यक आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र शासनाकडे पुढील मागण्या करत आहे. समान नागरी कायद्याच्या समितीत मुस्लिम समाजातील पात्र कायदेतज्ञ, महिला प्रतिनिधी आणि सामाजिक तज्ज्ञांचा तातडीने समावेश करावा. सर्व जाती धर्मातील महिलांच्या हक्कांसाठी कार्य करणाऱ्या महिला प्रतिनिधींना समितीत स्थान द्यावे. ख्रिस्ती, पारशी तसेच इतर संबंधित समाज घटकांचेही प्रतिनिधित्व समितीत सुनिश्चित करावे. सर्व संबंधित धार्मिक, सामाजिक, महिला व कायदेविषयक संघटनांशी व्यापक सल्लामसलत करूनच अंतिम मसुदा तयार करावा. कोणत्याही एका समाजाला लक्ष्य करण्याऐवजी भारतीय राज्यघटनेतील समानता, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय या मूल्यांच्या आधारे कायदा तयार करावा. लोकशाही व्यवस्थेत अशा स्वरूपाचा व्यापक परिणाम करणारा कायदा लोकसहभाग, संवाद आणि सर्वसमावेशकतेच्या आधारेच तयार झाला पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने समितीची पुनर्रचना करून त्यामध्ये मुस्लिम समाजासह सर्व संबंधित समाज घटक आणि सर्व जाती धर्मातील महिलांच्या हक्कांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला प्रतिनिधींचा समावेश करावा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे, असे मत राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड ॲडव्होकेट एम.एच. शेख यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र सरकारने समान नागरी कायदा आणण्यासंदर्भात एका समितीचं गठन केलेलं आहे. या कायद्याअंतर्गत मुख्यतः ज्या विषयावर चर्चा होणार आहे त्याच्यामध्ये विवाह, घटस्फोट, पोटगी, पालकत्व, दत्तक, वारसा, उत्तराधिकारी इत्यादी विषयांवर त्या ठिकाणी चर्चा होण्याची शक्यता आहे. आणि अशा याच्यामध्ये काही वैयक्तिक कायदे आहेत ज्याच्यामधल्या काही बाबी आहेत त्या पूर्णपणे अभ्यासल्या गेल्या पाहिजेत. आणि हे करत असताना जी असमानता आहे ती दूर करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये सरकारने जो मसुदा प्रकाशित केलेला आहे त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की जे वैयक्तिक कायदे आहेत त्यामुळे याला कसल्याही प्रकारचा धक्का न लावता समान नागरी कायदा या ठिकाणी अंमलात आणला जाईल. या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की समान नागरी कायदा करत असताना धार्मिक समानतेचा प्रश्न आहे की स्त्री पुरुष समानतेचा प्रश्न आहे. मुळात हा प्रश्न ज्या वेळेला विधानसभेमध्ये चर्चेला आला त्यावेळेला नाशिक येथील तिहेरी तलाकच्या संदर्भातील चर्चा झाली, काही मुस्लिम अल्पसंख्याकांच्या प्रश्नाबद्दल चर्चा झाली आणि मग त्याच्यातून उत्तर देताना गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांनी हा कायदा लवकरच आणण्यासंदर्भात सूचित केलेला आहे आणि तो आणला जाणार आहे. जर अशी परिस्थिती असेल की त्या ठिकाणी काही धार्मिक, काही सामाजिक वर्गांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचं असेल तर त्या क्षेत्रामधील तज्ज्ञ व्यक्तींचा त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे, जे आत्ताच्या गठीत केलेल्या समितीमध्ये दिसून येत नाही. दुसरं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका अगदी सुरुवातीपासून अशी राहिलेली आहे की याच्यामध्ये लिंगभेद संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाला पाहिजे, लिंग समानता याच्यामध्ये आली पाहिजे आणि त्या दृष्टीनं महिलांचे सुद्धा तज्ज्ञ आणि अभ्यासू व्यक्ती त्याच्यामध्ये त्या कमिटीमध्ये असले पाहिजेत. या दोन्ही गोष्टींचा विचार करता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी अशी आहे, ताबडतोबीने आत्ता महाराष्ट्र सरकारने जी समिती गठीत केलेली आहे त्याच्यामध्ये सामाजिक पातळीवरील जे तज्ज्ञ आणि अभ्यासू व्यक्ती आहेत आणि त्याचबरोबरीनं महिलांचे जे तज्ज्ञ आणि अभ्यासू आहेत या दोघांचाही त्याच्यामध्ये जर समावेश झाला तर हा कायदा ज्या उद्देशानं आपण आणणार आहोत ते उद्दिष्टाची पूर्तता करू शकतो, अशी आमची आग्रही मागणी आहे.
आणि या संदर्भात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री आणि संबंधित जे काही खाते आहे त्यांना पत्रव्यवहार करण्यात येईल. आणि आम्ही मागणी करतोय की हे जर आणायचं असेल तर कुठल्याही सामाजिक स्तरावर किंवा लिंग आधारावर अन्याय होता कामा नये आणि त्याच्यामध्ये परिपूर्णता आली पाहिजे, ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची आग्रही भूमिका आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.